जनतेसाठी त्यांनी जे उभारलं त्यांच्या शोकसभेनिमित्त आज या ठिकाणी सर्वजण जमलेलो आहोत. खरं तर दादांची आठवण काढायची म्हटली तर आमच्यासाठी एक अभिमानाची गोष्ट, ज्या वेळेला आम्ही दादांच्या सहवासात आलो, माझ्यासाठी म्हणावं तर मागल्या कधीच आठवण माझ्यासाठी दादांची आयुष्यभर आठवण माझ्या मनामध्ये राहण्यासाठी एक सांगायची कल्पना म्हटली तर ज्यावेळेला आम्ही पूर्वी 2017 साली ज्यावेळेला जिल्हा परिषद सदस्य झालो आणि दादांकडे आम्ही गेलो की दादा तुम्ही यायला पाहिजे चंदगडसाठी. दादांनी 1 मिनिटातच यायची तयारी दाखवली. दादांना म्हटलं, दादांना आता घेऊन जायचं म्हटलं तर वयस्कर आणि दादांची सेवा त्यावेळेला कसं न्यायचं, त्यावेळेला दादा म्हटलं एवढ्या लांब आता न्यायचं कसं, हे आम्ही विचारचं अगोदरच दादा म्हटलं मी हेलिकॉप्टर घेऊन येणार आहे आणि हेलिकॉप्टरची व्यवस्था कशी करायची आम्हाला प्रश्न पडला. लगेच दुसऱ्या याच्यातच दादांचं उत्तर आलं, माझं मी हेलिकॉप्टर घेऊन येणार. लगेच त्यांनी फोन लावले आणि दादाने सांगितले की चिरंजीवांना मोठ्या मला काही करून चंदगडमध्ये जायचं आहे आणि मी जाणार आहे आणि माझी तिथे व्यवस्था झाली पाहिजे. एवढी अभिमानाची म्हणजे आमच्यासाठी कधीही ते आठवण आम्ही विसरणार नाही. आणि त्यावेळेला दादा आले, माझ्या मते त्यावेळेला शेवटचं चंदगडमध्ये आले होते ते. आज दादांच्या जाण्यानं या महाराष्ट्रावरती देशावरती एक शोककळा पसरलेली आहे. कारण का त्यांनी इतकं ज्ञानाचं हे पसरलेलं आहे की कधीही त्यांचं आयुष्य जन्मोजन्मी कायमस्वरूपी आठवण राहण्यासाठी त्यांचे हे झालेले आहे. त्यामुळे त्यांच्या जाण्यानं आमच्या देशावरती फार हे झालेलं आहे. आज या ठिकाणी त्यांच्या शोकसभेनिमित्त आज श्रद्धांजली वाहतो आणि मी जिल्हा परिषद कोल्हापूर महिला बाल कल्याण आमच्या पत्नीच्या वतीनं मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहून थांबतो. जय हिंद.